राज्य महिला आयोगाने प्रांजल खेवलकर प्रकरणात नवे दावे केले। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याचं राज्य महिला आयोगाने म्हटले। पाहूया। खेवलकरांच्या फोनमध्ये 252 अश्लील व्हिडिओ। खेवलकरांच्या मोबाईलमध्ये एकूण 1779 आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले। बऱ्याच व्हिडिओत खेवलकर स्वतः दिसतात। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। फोटोमध्ये केवलकर दिसतात का इंडिव्हिज्युअल मुलींचे फोटो आहेत? म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये केवलकर स्वतः आहे। मुलींवर लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीची शक्यता आहे। या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते। काही मध्यस्थांमार्फत केवलकर यांनी मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते। यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोणावळा, साकीनाका, जळगावात मुलींना बोलावत फसवणूक केली। मुलींना सिनेमात काम देतो असं सांगत फसवणूक करण्यात आली। 28 वेळा रूम बुक करून मुलींना बोलावण्यात आलं। प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तिजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। मोलकणीचेही आक्षेपार्ह अवस्थेतले फोटो फोनमध्ये सापडले। मुलींचा परराज्यात व्यापार करून लैंगिक अत्याचार करण्यात आला। फोनमध्ये महिलांसोबतचं आक्षेपार्ह चॅट सापडलं। खेवलकरांची सखोल चौकशी केल्यानंतर मोठा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे गंभीर आरोप चाकणकरांनी केले आहेत। आरोपीचे मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे। या SIT मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी। हा काय नाथावता जावई आहे का कुणाचा रोहिणीताईचा नवरा हा प्रकार नाही आहे, तो गुन्हेगारच आहे। त्याने जर असं केलं असेल तर त्याला कधीही माफ करता येणार नाही। पण हे पोलिसांकडून हवं आहे, हे रुपालीताईकडनं हवं आहे। रुपालीताईने पोलिसांचा प्रवक्ता होऊ नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।